अतिशय हृदयद्रावक प्रसंग. 3 जीव टाहो फोडून विचारतायत, आमचं काय चुकलं? आणि त्यांच्या या टाहो फोडून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाला तुमच्या आमच्याकडं हतबलतेने काहीही उत्तर नाही. ज्यांनी नुकतीच दुनिया बघितली होती, डोळे किलकिले करत, पण काहीतरी शरीरामध्ये नाजूकपणा असल्याने ICUमध्ये राहण्याची वेळ आली होती. 3 अर्भक 7-8 दिवस, महिनाभर, त्यांचं वय आता काय होतं हा इममटेरियल प्रश्न आहे. ICUमध्ये होती म्हणजे 1 महिन्याच्या आतली अमरावती स्त्री रुग्णालय. अमरावतीमध्ये घडलेली ही अतिशय मनाला यातना देणारी घटना. तरीसुद्धा या स्त्री रुग्णालयातल्या डॉक्टर आणि परिचारिकांनी जी काही तत्परता दाखवली त्याच्यामुळं 36 अर्भकांचा जीव वाचवण्यात ते यशस्वी ठरले. त्याबद्दल या स्टाफचं, डॉक्टरांचं, ज्या कोणी इथे योगदान दिलं आहे, मग काही ते मामा लोक असतील, मावशा असतील, सिस्टर्स असतील, डॉक्टर्स असतील, प्रत्येकाचं मनःपूर्वक मी अभिनंदन करेन की त्या 36 लोकांना, त्या 36 मुलांना आपण तिथून बाहेर काढलं म्हणून ते ही दुनिया बघतील. त्यातली 3 अर्भकं जास्त भाजली होती, पण आत्ता असं समजतंय की सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये त्यांचा उपचार होतोय आणि त्यांची तब्येत आता सुधारती आहे. ऑल द 3 आर आउट ऑफ डेंजर अशी नुकतीच बातमी येते आहे. अशी जेव्हा घटना घडते एखाद्या स्त्री रुग्णालयात, त्यातल्या त्यात एखाद्या मॅटर्निटी होममध्ये, मोठ्या मॅटर्निटी होममध्ये, ज्या ठिकाणी एकाच वेळेस 50-100 अर्भकं असू शकतात, 50-100 डिलिव्हरी झालेल्या स्त्रियांचा वॉर्ड असू शकतो. मग अशा ठिकाणी जर आग लागत असेल, मग फायर सेफ्टी ऑडिट हे कधी झालं? फायर सेफ्टीच्या दृष्टिकोनातनं ज्या काही प्रिकॉशन्स घ्याव्या लागतात त्या घेतल्या होत्या का? फ्रिक्वेंटली त्याचं ऑडिट करावं लागतं, ॲटलिस्ट वर्षाला 6 महिन्यातनं एकदा तरी. ते नक्की झालं होतं का? नो, ऑल दीज थिंग्स आर पार्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन. ज्या 3 कुटुंबातली 3 अर्भकं गेली आहेत, असंही असू शकतं त्यातल्या काही स्त्रियांना खूप वर्षांनी प्रतीक्षेनंतर मूल झालं असेल. असंही होऊ शकतं त्या 3 बायकापैकी कोणाला तरी नंतर मूल होणार नाही. असं जे अपरिमित नुकसान झालंय ज्या कुटुंबांचं, त्या नुकसानीचं काय? वेदर इट कॅन बी कॉम्पेन्सेटेड इन मनी. पैशामध्ये ही नुकसान भरपाई होऊ शकते का? त्या भावनांचं काय? ज्या आईने तिची काही चूक नसताना तिची अर्भकं गमावली, तिच्या मनाचा आकांत काय पैशाने थांबेल? आयुष्यभरात तिला हे दुःख घेऊन जगावं लागणार आहे. तिचं ते जगणं काय सुसह्य होणार आहे पैशाने? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं निगेटिव्ह आहेत. नाही. आज अमरावतीत घडलंय, पुढच्याच ठेच मागचा शहाणा. प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी मॅटर्निटी होम्स जिथं जिथं म्हणून आहेत,
त्या ठिकाणचे फायर सेफ्टीचं ऑडिट झालं आहे का नाही याची शहानिशा करण्याचे आरोग्यमंत्र्यांकडनं आदेश निघायला हवेत. निघाले असतील तर स्वागत आहे, अभिनंदन आहे त्याबद्दल. जेव्हा अशा आगीच्या घटना घडतात तेव्हाच आपण सावध होणार का? हे होऊच नये म्हणून आपण काय काय करू शकतो? जन्माला येणारा जीव हा कोणाच्याही घरातला असो, तो एक मानवी जीव आहे. या सद्भावनेने अशी सगळी युनिट्स काम करतील का? जागरूकता या सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण होईल का? झाली पाहिजे. या एका घटनेचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले पाहिजेत, नॉट ओन्ली इन महाराष्ट्र. जे कोणी संबंधित अधिकारी असतील त्यांनी या बाबतीत नक्की स्टेप्स घ्यायला हव्यात. बऱ्याचशा हॉस्पिटल्समध्ये या बाबतीतला निग्लिजन्सपणा दिसून येतो. त्यातल्या त्यात इलेक्ट्रिफिकेशनमध्ये कुठे ना कुठे काहीतरी लूपहोल्स राहिलेले असतात आणि त्याच्याकडं खूप सहजतेने घेऊन दुर्लक्ष केलेलं आढळून येतं. शोधायला गेलं तर तुम्हाला लंबी चौडी यादी मिळेल हॉस्पिटलची अशी. पण या घटनेनंतर मला असं वाटतं की ही जागरूकता प्रत्येक हॉस्पिटलच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये नक्की होईल आणि नक्कीच याच्या पुढं जन्म घेतलेल्या अर्भकांना किंवा कुठल्याही ICUमध्ये हतबलतेने नळ्या लावून पडलेल्या कोणत्याही पेशंटला त्याच्या जीवावर असा काही प्रसंग येईल असं कधीही या देशातच नाही, या जगात कुठेही घडू नये याच मी सदिच्छा व्यक्त करतो. मन खिन्न होतं अशा घटना ऐकल्यानंतर. कामा हॉस्पिटलमध्ये एका नर्सनी गोळीबार होत असताना कसाबचा जेव्हा हल्ला झाला, पाकिस्तानी अतिरेक्यांनी जेव्हा मुंबईवर हल्ला केला त्यावेळची ही गोष्ट आहे. कामा हॉस्पिटलमधल्या जवळपास 20 ते 25 मुलांना वाचवणारी ती एकमेव सिस्टर आहे. काय धारिष्ट तिने दाखवलं होतं. आरोग्यसेवा तर ते करतातच निष्ठेने, अतिशय धैर्याने. रात्रंदिवस ते राबत असतात त्यांच्या हाताखाली येणाऱ्या प्रत्येक पेशंटला बरं करण्यासाठी. त्याला वेळेवर औषधं, इंजेक्शनं, हे सगळं पाहण्यात त्यांचा दिवस कसा जातो, त्यांचे ड्युटी आवर्स कसे संपतात हे कळत नाही. त्यांचं हे काम पैशांच्या पलीकडचं आहे. डेफिनेटली ऑलवेज सॅल्युटेबल. डॉक्टर्स काय, नर्सेस काय. पण कुठेतरी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मिस्टेक जर अशी होत असेल तर रुग्णांना तपासता वरिष्ठ डॉक्टरांना नम्र विनंती करेन मी की अशा गोष्टींचं ऑडिटसुद्धा होतं आहे की नाही थोडंसं आपण थोडा वेळ काढून पाहिलं तर अशा दुर्घटना इथून पुढं भविष्यात घडणार नाहीत असा एक आशावाद समाजात निर्माण होईल. याच आशावादासह या व्हिडिओत इथंच थांबतो. जी काही 36 अर्भकं वाचली आहेत त्यांच्या पुढच्या आयुष्यात कोणताही त्यांना वाईट प्रसंग येऊ नये. जी 3 अर्भकं या 36 पैकी सिरियस होती ती आता आउट ऑफ डेंजर आली आहेत अशी बातमी येते. ही आनंदाची बातमी आहे. त्या अर्भकांनासुद्धा एक चांगलं जीवन मिळावं, लवकरात लवकर त्यांची तब्येत रिकवर व्हावी आणि कुठलेही कॉम्प्लिकेशन्स न होता त्यांना डिस्चार्ज मिळावा. सगळ्या कुटुंबात आनंदाचं वातावरण असावं. ज्या कुटुंबियांना दुःख भोगावं लागलं आहे त्यांच्यासोबत अतिशय संवेदनशीलतेने हा प्रवी नक्कीच आहे. त्यांना ते दुःख सहन करण्याची ताकद तो विधाताच देईल याच अपेक्षेने इथंच थांबतो.